सत्यमेव जयते न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। आज हम अहमदपुर पंचायत समिति के सामने तहसील कार्यालय के सामने एक उपोषण चालू है। उस उपोषण के पास हम आए। उपोषणकर्ता की क्या कुछ मांगनी है और क्या कुछ मांगनी को लेकर उपोषणकर्ता उपोषण कर रहा है हम देखेंगे। जैसा कि आप बैनर देख सकते हैं, अर्धनग्न बेमुद्दत आमरण उपोषण, यानी कि आधा नंगा होकर उपोषण कर रहे हैं। अगर उपोषणकर्ता की मांगनी पूरी नहीं होती है तो पूरे नंगे हो जाएंगे और वो आत्मदहन भी कर सकते हैं, ऐसा उनका कहना है। हम उनसे जानेंगे कि उनकी क्या कुछ मांगनी है। जिस तरह से बैनर पर आप देख सकते हैं, सोमवार 5 जनवरी 2026 11 बजे से यहाँ पर उपोषण जारी है। प्रमुख मागणी माझ्या वडिलांपाशी घर क्रमांक 36चे फेरबदल कशाच्या आधारे करण्यात आले आहे हे मनमानी सावरगाव थोट ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करून त्याचा पुरावा मिळणे व सदर जागेचा क्षेत्रफळ फेर आकारणी 2001-2002च्या रेकॉर्ड प्रमाणे दुरुस्त करून नमुना नंबर 8 देण्यात यावे व ग्रामपंचायतने केलेले अतिक्रमण जागा खुली करून ताब्यात द्यावे यासाठी उपोषणकर्ता उपोषणासाठी बसलेला आज तिसरा दिवस आहे आणि उपोषणकर्ते आहे शेषराव शिवमूर्ती कोरनोडे, राहणार सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। काय मागणी घेऊन तुम्ही बसले या ठिकाणी? सर, मी शेषराव शिवमूर्ती कोरनोळे, राहणार सावरगाव थोट येथील रहिवासी असून माझी मागणी आहे, माझ्या 8ला जागा कमी केलेली आहे। ती कशाच्या आधारे केलेली आहे मला त्याची पुरावे द्यावेत आणि माझ्या घराच्या समोर खुली जागा जी होती ती अतिक्रमण करून रस्ता केलेला आहे, शिशी रस्ता केलेला आहे, ते काढून टाकून मला ताब्यात द्यावं ही माझी मागणी आहे। तुम्ही उपोषणास बसलेले आहात ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या विरोधात, तर ग्रामपंचायतमध्ये तुम्ही तक्रार केली होती का? ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली होती। पहिले मी अगोदर याच्या 10/3/2025ला उपोषण केलं होतं या संदर्भामध्ये। त्यावेळेस मला एक पत्रक दिले, सुनावणी ठेवली, सुनावणी काही माझ्याकडून घेतली नाहीत। मला एक नोटीस पाठवली होती, नोटीस मला पाठवली नाही। त्यांनी 3 तारखेची नोटीस काढली, 6 तारखेला माझ्या घराला लावली। 3 तारखेची नोटीस होती, 6 तारखेला नोटीस माझ्या घराला डकविली। मी काही घ्यायला नकार केला नव्हता, काहीच नाही। आणि ती 3 दिवसाची मुदत दिली होती त्यांनी मला पुरावे सादर करा म्हणून। 3 तारखेला काढली, पण 3 तारखेला माझ्या घराला लावली नाही, 6 तारखेला लावली। 6 तारखेला लावल्यावर 6 तारखेच्या दिवशी माझी मुदत संपली म्हणून सांगितले त्यानं। मी त्याच्या विषयी 6 तारखेलाच अर्ज दिला होता। ज्या दिवशी घराला नोटीस लावली त्या दिवशी मी अर्ज दिलेला आहे। अर्ज दिलेला आहे, त्या अर्जाचं कुठलंच काही त्यांनी दखल घेतलेली नाही। माझ्याकडं शेळके साहेबांना, ग्रामसेवक शेळके साहेबांना बोललेली रेकॉर्डिंग सुद्धा आहे। त्या रेकॉर्डिंगवर दाखवलं व्हिडिओ साहेबांना, ते बी काही मानायला तयार नाहीत, याच्यावर कुठली कारवाई केली नाहीत। मी उपोषणाला असताना 10 मार्चला मी उपोषणाला बसलो होतो। 11 मार्चला त्यांनी मासिक सभेमध्ये ठराव घेऊन माझ्या जागेची अटक कमी केलेली आहे। म्हणजे तुम्हाला जे नोटीस 3 तारखेला द्यायला पाहिजे होती ते नोटीस तुम्हाला न देता डायरेक्ट 6 तारखेला तुमच्या घरावर चिटकवली, म्हणजे एक प्रकारे मनमानी कारभार झाला की तुमच्यावर अन्याय झालेला आहे। कारण की तुम्हाला नोटीस दिली असती, तुम्ही तिचं उत्तर दिलं असतं, तुम्ही ते काही पुरावे तुम्ही दाखल केले असते, पण ग्रामपंचायतने जाणून बुजून तुम्हाला नोटीस दिली नाही। 6 तारखेला देऊन तुमची मुदत संपली म्हणून पुढील कारवाई तिने केली। आता तुमची अपेक्षा काय? माझी अपेक्षा एकच आहे सर, माझी अपेक्षा माझी 8 पूर्ववत करून द्यावी, क्षेत्रफळामध्ये सुद्धा दुरुस्ती करून द्यावी आणि ती शिशिक रस्ता जे झालेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, ते रस्ता काढून जागा माझ्या ताब्यात द्यावी ही माझी विनंती आहे। नाही दिल्यास मी सोमवारी आत्मदहन करणार आहे, माझ्या कुटुंबासहित आत्मदहन करणार आहे। हे जे सीसी रस्ता आहे तुमच्या जागेत झालेला आहे का? माझ्या जागेत झालेला आहे। इथून तिथून 10-12 फुटाचा रस्ता आहे, कंटिन्यू 10-12 फुटाचा राहावा। माझ्या घरापुढे येऊन 20 फुटाचा रस्ता झालेला आहे। कशाच्या आधारावर केली? त्याची कमी रस्ता आहे तुमचा, माझ्या जागेमध्ये 20 फुटाचा रस्ता झालेला आहे। म्हणजे जाणून बुजून तुम्हाला टार्गेट करतात असं? जाणून बुजून माझ्या गावामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, माझ्या भावकीचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, जे ग्रामपंचायतला संगनमत होऊन या सर्वांच्या संगनमतानं हे कारस्थान रचलेलं आहे आणि मला जाणून बुजून त्रास देत आहेत। तर या संदर्भात ग्रामपंचायत असो किंवा तुमचे कोणी पुढारी नेते आहेत त्यांनी काही पुढाकार घेतले का? तुमच्या समोर आलेत का? काही माझ्या समोर येऊन आलेत, पण उठा तुम्ही असं म्हणूनच म्हणाले तर तुमचे पुरावे द्या। मी म्हणलं माझे पुरावे तर मी दिलेले सादर केलेले आहेत, मी प्रत्येक अर्जाला माझे पुरावे सादर केले आहेत, पण तुमच्याकडे पुरावे कशाच्या आधारावर कमी केलो द्या म्हणल्यावर तिने आता द्यायला मी BDO साहेबाला सुद्धा तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे का असं। आणि माझ्या वडिलोपार्जित जागेचे पुरावे
त्यांच्याकडे असतील कशा पण आधारे कमी केले त्यांच्याकडे असतील तर मला सादर करावेत म्हणून मी दिलेलं आहे. पण ती अजून आतापर्यंत तागायत कुठलीच पुरावे त्यांनी माझ्याकडे दिली नाहीत. त्यांच्याकडे पुरावे नसतील ना, कारण जागा तुमची आहे, तुमच्या नावानं नोंदा, त्यांच्याकडे पुरावेच नसतील. माझ्याकडं कोर्टाची दिगरी दावा आहे. कोर्टातून भावाची जागा बरोबर लागली आहे आणि माझीच जागा कशी कमी केली आहे ही माझंही म्हणणं आहे. आणि भावा जर कशा पहिलेच लागलेली जेव्हा जागा 2001-2ला रेकॉर्डला लागते वेळेस कशाच्या आधारावर लागली? माझ्या डिग्री दाव्याच्याच आधारे लागली. मग तीच डिग्री दाव्याच्या आधारे मला दुरुस्त करून द्यावं. सहज सोपी केस आहे तुमची, मग प्रशासन का एवढं हागाई करते, का टाळाटाळ करते, का तुम्हाला तुमच्यावर अन्याय करते, मला समजत नाही. प्रशासनाला कुठला तर दबाव असावा लागेल, काहीतरी असावं लागेल म्हणून हे प्रशासन माझ्यावर दखल घेत नाही. मला आज कमीत कमी 10 ते 11 महिने झालं त्रास देत आहेत. जसं तुम्ही पाहू शकता की एक गरीब माणूस न्याय मिळण्यासाठी सतत 10 ते 11 महिन्यापासून उपोषण करते, अर्ज देते, निवेदने देते आणि ज्याच्याकडे जे काही पुरावे आहेत त्या आधारे प्रशासनालाच ते जागा ह्यांच्या नावानं दिली पाहिजे. तरी प्रशासन जागा होत नाही आणि ह्यांना न्याय मिळत नाही. जर समजा तुम्हाला हा न्याय भेटला नाही, तुमची मागणी मान्य झाली नाही, तुमचं पुढचं पाऊल जसं तुम्ही म्हणलं की ह्या येणाऱ्या सोमवारी तुम्ही आत्मदहन सहकुटुंबाला घेऊन करणार. सहकुटुंबासहित मी आत्मदहन करणार सर. मला पर्यायच नाही. मला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळेल तोपर्यंत मी बसणार. माझी कॅपॅसिटी संपल्यानंतर मी आत्मदहन करणार आहे कुटुंबासहित. आता तुम्ही 3 दिवस झाले तुम्ही इथे बसलाव, तुमची तब्येतची काही काळजी, डॉक्टर वगैरे काय आले, तुम्हाला बीपी शुगर काही कुठला त्रास आजार काही आहे का? डॉक्टर काल आले होते, परवा दिवशी काय आले नाहीत. काल आले होते. काल नॉर्मल आहे म्हणून सांगितले. आजच्या रिपोर्टमध्ये ते सांगितले तुम्हाला ॲडमिट करावं लागतंय आणि शुगर तुमची 65वर आलेली आहे असं म्हणून सांगितलेले आहे. तुमची तब्येत पण खालावू शकते आणि तुम्हाला धोका पण होऊ शकते. मग धोका झाला हरकत नाही सर, पण मी इथून हलणार नाही. माझी जागा पूर्ववत करून द्यावी. मला शिशी रस्ता झालेला ते काढून जागा माझ्या ताब्यात देईपर्यंत मी हलणार नाही. मी ॲडमिट होणार नाही. मी स्लाईन घेणार नाही, कुठलंच काही घेणार नाही. जसं की तुम्ही पाहू शकता उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे जोपर्यंत यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हिने उपोषण सोडणार नाही, कुठलाही उपचार हिने घेणार नाही. यांची बीपी वाढल्याचं डॉक्टर तज्ञ सांगतात. तर जर ह्यांचं काही बरं वाईट झाल्यास ह्याचं जबाबदार प्रशासन राहील का? आणि ह्यांची मागणी योग्य असताना ह्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते असताना सुद्धा प्रशासन जर ह्यांना न्याय देत नसेल तर ह्यांची दखल कोण घेणार, ह्यांना न्याय कोण देणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. पाहूया पुढे. सत्यमेव जयते न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनास ही विनंती आहे की उपोषणकर्त्याची मागणी जे काही योग्य आहे ते मान्य करावे. करतात का नाही ते पाहणं गरजेचं आपण यापुढे पाहू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.